अहो काय ग? अग काय हो? महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हा याची जोडीदार. अहो काय ग? अग काय हो? कार्यप्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा. गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा ही खुलून दिसे, जोडी बघा ही खुलून दिसे. आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. प्रेमाच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या आणि पाहिल्या देखील. पण बघा कुणाची तरी आठवण काढून आपल्या पापण्या ओलावणं यासारखा परमार्थ नाही. आणि आपल्यासाठी डोळ्यांमधून अश्रू ढाळणारी माणसं आपल्या आसपास असणं यासारखा मोक्ष नाही. तुम्ही म्हणाल प्रेमाच्या गोष्टीमध्ये परमार्थ मोक्ष असे शब्द का बरं? पण स्वार्थापलीकडे जाऊन निरपेक्ष निस्वार्थी प्रेम करणं म्हणजेच तर परमार्थ. आणि परमार्थाचा मार्गसुद्धा शेवटी काय हृदयापासून निघतो आणि प्रेमामध्ये पुन्हा विलीन होतो. अशीच आजच्या प्रेमाची गोष्ट. परमार्थ हेच आपलं घर असं म्हणत अनेक निराधार मुलांना मातृत्व पितृत्व बहाल करणाऱ्या त्या दोघांची ही प्रेमाची गोष्ट. यांच्या लग्नाला ना आता 40 वर्ष पूर्ण होत आहेत. मैत्रीचं काही माहिती नाही. तर अशा या आजच्या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत. आपलं घर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय फळणीकर आणि आमची ही आहे आपलं घर या संस्थेच्या विश्वस्त साधना फळणीकर. त्यांचं आपण स्वागत करूया. दादा आणि ताई या. नमस्कार. वा 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 वा. आज अगदी मॅचिंग करून आलेले आहेत दादा. दादा, महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि प्रेमाची गोष्ट कुठून कुठे सुरू होते हे आज आम्हाला ऐकायचं आहे. तर आपण गप्पा मारूया. या ताई बसा. ताई खूप खूप नमस्कार. दादा नमस्कार. ताई, असं थोडंसं नटण्याची मुरडण्याची वेळ तुमच्यावर खूप कमी येते. पण आज मॅचिंग ठरवून आलं आहे? नाही ना, अजिबात नाही ना. मॅचिंग वरूनच ठरवून आलं होतं म्हणून इतका मोठा पसारा तुमचा झाला आहे. दादा, तुम्ही जे काम इतकं निस्वार्थी करत आहात त्याबद्दल काय म्हणायचं आता मी काही म्हणू शकत नाही. आम्ही तुमच्या ऋणात आहोत. तर दादा, किती वर्ष झाली लग्नाला आणि तुमचं कसं लग्न जमलं? ताई, अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज. पूर्ण अरेंज. बघायला आले दादा तेव्हा काय प्रसंग आठवतोय? भंडारा, नागपूर. दादा तुम्ही सांगा. खरं तर बघायला गेलो होतो मी आणि पाहिल्यानंतर ते घरात संगीताच्या पहिल्या वर्षाची परीक्षा झाल्याचं प्रमाणपत्र आणि मी पण थोडंसं संगीताच्याच क्षेत्रातला असल्या कारणामुळं मला वाटलं ही मुलगी सोडू नये आपण. खूप मोठी अपेक्षा घेऊन गेलो होतो आणि मुलगी आवडली पण होती. पण लगेच काही त्यांच्याकडून कसं काही दिसलं नाही. चहापोहे झाले आणि बाहेर पडलो. एक 7-8 दिवसानंतर यांच्याकडूनच निरोप आला की नाही, जरा मी सरकारी नोकरीवाला बघतोय म्हणून. अपेक्षा भंग झाला थोडासा माझा. पण हे परत होणार असेल कदाचित मला वाटतंय. तर काय ताई, 7-8 दिवसात काय घडलं असं की एवढं अगदी नाही म्हटलं आणि परत हो म्हटलं? आमच्या घरातले सगळे सरकारी नोकरीवर आहेत. त्याच्यामुळे वडिलांची अशी इच्छा होती की सरकारी नोकरीमधला जावई पाहिजे म्हणून. आणि जेव्हा हे पाहायला आले तेव्हा नोकरी नव्हती यांना. दूरदर्शन नाटकात वगैरे कामं करायचे, परत लिखाण काम करायचे, कार्यक्रम करायचे दूरदर्शनला. त्याच्यामुळे आणि एकदा काय झालं, यांचा कार्यक्रम झाला आमचा दसऱ्याच्या दिवशी. यांचं संगीत वगैरे असं बसवायचे, हे गायन वगैरे. दूरदर्शनवर कार्यक्रम चालू होता माझा आणि हार्मोनियम माझंच कंपोजिशन होतं. तर माझी मैत्रिणींनी तो कार्यक्रम बघितला. तर माझी मैत्रीण मला मी म्हटलं अगं हा मुलगा मला काल पाहायला आला होता म्हटलं. तर म्हणे हो का? तर म्हणे मग मी म्हटलं पण माझे वडील नाही म्हणतायत म्हटलं या मुलाला द्यायला. तर म्हणे का बरं? तर म्हटलं नाही, त्यांना नोकरी नाही आहे ना, त्याच्यामुळे नाही म्हणतायत म्हटलं. त्यांना सरकारी नोकरीवाला जावंही पाहिजे आहे म्हटलं. तर मग म्हणे ती म्हटली आमच्या समाजात जर असं असतं ना म्हणे, तर आमच्या वडिलांनी पटकन कुठलाच विचार न करता देऊन टाकली असते म्हणे मुलगी म्हणे. मी मग चूप राहिली, मी काही बोलली नाही तेव्हा.
पण नंतर ते व्हायचं असेल तर झालं, ते जमून आलं मग हो, पण लग्न मग काय आमचं. वडिलांचं मत कसं बदललं? मग मी म्हटलं त्यांना की जाऊ द्या, म्हटलं माझ्या नशिबात जे असेल ते होईल. शेवटी नाही सरकारी नोकरी तर नाही म्हटलं, पण ते कार्यक्रम तर करतात व्यवस्थित, आणि म्हटलं माझ्या क्षेत्रातलंच आहे, मलाही गाण्याची वगैरे आवड आहे. मी पण म्हणजे रेडिओ माझ्याकडे घरात 24 तास माझा रेडिओ सुरू असतो दिवसभर. खूप आवडतात मला गाणी वगैरे म्हणायला, ऐकायला. तर म्हटलं जे नशिबात होईल ते होईल म्हटलं. मग वडील हो नाही करता करता काकांचं म्हणणं घेतलं, सगळ्यांचं समजावून घेतलं, सगळ्यांना विचारपूस झाली आणि तयार झाले. म्हणजे आई हो हो म्हणायची माझी, पण वडील नाही म्हणायचे. बरं, म्हणजे सूर लय ताल जरा जुळलं हो, गेलं. हो. दादा पण 7 दिवसांनी हो म्हणजे पुन्हा हो म्हटल्यावर तुम्ही नाही म्हटलं नाही, आता नाही मला करायचं. हो, थोडंसं तसं झालं मात्र, कारण थोडा प्रत्येक भाव माणसाला खाल्ला. स्वाभिमान असतोच ना. बरं का. तर हिचे वडील जेव्हा बघायला आलेत, म्हणजे बघायला आले म्हणण्यापेक्षा परत बोलणी करण्यासाठी बोलणी आले, करायला. कारण मुलीचा आग्रह होता हे मला काही माहीतच नव्हतं. तर तेव्हा मी पण त्यांना सांगितलं की नाही, मी पण दुसरी मुलगी बघितली. मी खोटंच बोललो. मी त्यांना असं वाटलं हातचा जावाई जातो काय हा आपला, की आपण चूक तर करून बसलो नाही. तर त्यामुळे तोपर्यंत ते 7 दिवसात त्यांनी बाहेरून पण सगळी माहिती काढली होती. हा मुलगा काय करतो, दूरदर्शनला एक्झॅक्ट करतो काय हा त्या ठिकाणी वगैरे, अशी सगळी माहिती काढून त्यांचं मत असं झालं की नाही नाही, शेवटी मुलीच्या याला हो द्यावा, आपण होकार द्यावा आणि करूया आपण. बरोबर. बऱ्याच वेळा असं असतं, आई वडिलांवर विश्वास ठेवून, म्हणजे आम्ही सांगतोय त्या मुलाशी कर असं आई वडील सांगतात. इथे उलट झालं, मुलीने विश्वास टाकला आणि तो इतका सार्थ झालेला आहे. हे 40 वर्षानंतर खरं तर सिद्ध झालेलं आहे. दादा, तुम्हाला अशी संगीताची खूप आवडच आहे का? हो, मी बऱ्यापैकी म्हणजे कीबोर्ड म्हणा, हार्मोनियम सगळे प्ले वाद्य करतो वगैरे. किंवा काही गझलांचं कंपोजिशन वगैरे करतो. तुम्ही बालचित्रवाणीमध्ये हो. होतात, त्यामुळे दूरदर्शनशी तुमचं तो एक वेगळं नातं आहे. नातं आहेच, बरोबर आहे. 23 वर्ष मी या TV मीडियामध्ये काम केलं आहे आणि छान अनुभव होता तो सगळा. आता सगळंच बदललं आता माझं. सगळं बदललंय. हो. ताई, ज्या वेळेला तुम्हाला मातृत्वाची चाहूल लागली, त्यावेळेला पहिलं मातृत्व म्हणजे इतका सुंदर संसार, एक आपलं चांगलं सेट झालेलं आयुष्य सुरू होतं. पहिल्या मुलाची चाहूल लागल्यावर काय सगळीकडे आनंदी आनंद, अगदी आनंद झाला. आणि खरं सांगू का, तो म्हणजे म्हणजे आल्यानंतरच सगळं आमचं व्यवस्थित सुरू झालं रुटीन. अच्छा, मुलगा झाला पहिला हां, तुम्हाला? मुलगा पहिला झाला तेव्हा यांना नोकरी लागली दूरदर्शन बालचित्रवाणीला, आणि तिथून आमचं खरं लाईफ सुरू झालं. पहिले 6 महिने तर नाव नाहीच. त्याचं काय? वैभव. वैभव घेऊन आला थोडक्यात. वैभव घेऊन आला. आणि खरं ते म्हणजे हा इन्सिडेन्स असा होता की मला नोकरी नव्हती. मी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर मी दूरदर्शनला प्रोग्राम करायचो त्यावेळेस. पण ज्या दिवशी मला भंडाऱ्यावरून म्हणजे सासूरवाडीहून निरोप आला की तुम्हाला मुलगा झाला आहे ना, तुम्ही या बघायला आता बाळाला तुमच्या. मी त्याला बघून वगैरे सगळं झालं आणि परत आलो तर घरात बघतो एक एन्व्हलप पडलेलं होतं गव्हर्नमेंटचं असं. ते उघडून बघितलं तेव्हा लक्षात आलं की मी 6 महिन्यापूर्वी मी पुण्याला इंटरव्ह्यू दिला होता बालचित्रवाणीमध्ये. आणि तिथलं 6 महिने विसरूनही गेलो होतो मी की मी कुठे इंटरव्ह्यू दिला होता. आणि ज्या दिवशी त्याचा जन्म, त्याच दिवशी माझी अपॉइंटमेंट लेटर माझ्या हातात पडलं. आणि लगेच 3ऱ्या दिवशी मी जॉईन झालो पुण्याला बालचित्रवाणीमध्ये. असं सगळं तो सुखद क्षण आठवतो. हो. ताई, तुम्ही जेव्हा परत त्या बाळाला घेऊन आलात, त्या संगोपनात किती वर्ष गेली तुमची? म्हणजे काय काय चाललं होतं आयुष्यामध्ये? सर्वसामान्य आयुष्य चालू होतं? हां, सर्वसामान्य चालू होतं. यांची नोकरी आणि नंतर मग त्याला सांभाळणं, त्याच्यात माझा वेळ निघून जायचा दिवसभरात. त्याच्यामुळे मग मी असं काही म्हणजे नोकरी करावी असं मला कधीच वाटलं नाही. कारण कसं आहे, नवीन माझ्यासाठी सगळं नवीन होतं. ते भूगोलाच्या याच्यामध्ये बघितलेलं होतं नकाशामध्ये की पुणे इथे आहे. आणि खरंच सांगते, मला पुण्याबद्दल काही माहिती नव्हती फक्त. आणि पहिल्यांदाच आम्ही इतक्या लांब आलो पुण्याला. मग त्याला ठेवून मी कुठेच जाऊ शकत नव्हती. आणि शेजारी होते चांगले आमचे, पण असा विचार आला नाही माझ्या डोक्यात की कधी आपण नोकरी करावी. हे करतायत त्यांना मी म्हणजे त्यांच्या पाठीशी उभी राहायची नेहमी. त्याचं संगोपन छान केलं. आणि तेव्हा म्हणजे बाई म्हणजे नव्हती ठेवली मी अशी कामाला वगैरे. पूर्ण मातृत्व त्याच्यासाठी सगळं. दादा, तुम्हाला कधी कळलं की वैभव आजारी आहे? तो 9वीत असताना. तो मुळात खूप चांगला क्रिकेट खेळायचा ना? क्रिकेट चांगला खेळायचा. त्याच्यानंतर त्याला लोकांशी गप्पा मारायला खूप आवडायचं, मोठ्या माणसांशी. स्वतःच्या मित्रांसोबत तो गप्पा मारायचाच. तुमचाच अंश ना दादा तो. मला कधी कधी वाटायचं की घरात येणाऱ्या काही पाहुण्यांशी वगैरे किती मोठ्या माणसांशी याचं कसं काय जमतं. खूप म्हणजे हजरजबाबी आणि सगळ्या गोष्टी.
असं बोलू नये, खरं 9व्या वर्षी तो गाडी शिकला होता, 4 व्हीलर. काय सांगताय? 9व्या वर्षी, सॉरी 9वीत असताना. नववीत पण असताना 14व्या मी वर्षी. नियमाचा हे असल्या कारणामुळे त्याला सांगितलं की असं गाडी नेणं चुकीचं आहे, कारण तुला तुझ्याकडे लायसन्स वगैरे. प्रत्येक गोष्टीत तो अत्यंत हुशार होता. आणि माहीत नाही 9वीत असताना त्याची सेकंड सेमिस्टर परीक्षा आली जवळ, आणि एक दिवस तो सकाळची शाळा होती आणि त्याला मी म्हटलं, अरे आज उठत का नाही तू, एवढा वेळ झाला, शाळेची वेळ होते, 5 मिनटात तू कसा काय तयार होणार. तो म्हटला मला उठता येत नाही, मला धरून उचला तुम्ही. अरे तर मग त्याला असं मी म्हटलं अशक्तपणा वगैरे आला काय, मग त्याला उचललं आणि मी हात सोडला, तो परत पडला बेडवर. मी म्हटलं काहीतरी विचित्रच वाटतं मला. तर त्या दिवशी त्याची तापही होता त्याच्या अंगात, म्हणून मग जवळच एक डॉक्टर होते, त्यांच्याकडे नेलं त्याला. त्यांनी त्याची तपासण्या वगैरे केल्या, पण ते म्हटलं ठीक आहे, काही हिमोग्लोबिन वगैरे कदाचित कमी झालं असेल, तर तात्पुरती ट्रीटमेंट दिली त्यांनी. तर तरी शाळेत गेला तो. शाळेतून आल्यानंतरही एवढ्या याच्यातही तो शाळेत गेला तो, पण आल्यानंतर लक्षात आलं की नाही, हा म्हणजे काहीतरी म्हणजे ठीक दिसत नाही. बरं दिसत नाही आहे सगळं. मग मी दुसऱ्या डॉक्टरांकडे 3 दिवसानंतर त्याला घेऊन गेलो. त्याला सगळी जी विचारपूस त्यांनी केली, तर त्यांनी म्हटलं की आपण याचं ब्लड टेस्ट करूया. बरं. आणि त्याला त्याचं ब्लड दिलं, आणि संध्याकाळी त्यांना काहीतरी शंका आली डॉक्टरांना. तर ते म्हटलं उद्या परत वैभवला घेऊन या तुम्ही, उद्या परत ब्लड पाहिजे आम्हाला त्याचं लॅबसाठी. तर मलाही थोडंसं म्हणजे की एका ब्लडमध्ये तर खरं हे व्हायला पाहिजे, हे परत बोलवतात म्हणजे काही विचित्र तर नाही ना, काही पुढं वाढवून ठेवलं आपल्या नशिबात. दुसऱ्या दिवशी त्याला परत घेऊन गेलो, तिथे ब्लड दिलं. संध्याकाळी डॉक्टरनी मला बोललं तुम्ही एकटेच या, अरे बापरे. साधनाला पण आणू, मग हिलाही आणू नका आणि मुलालाही आणू नका. मी गेल्यानंतर थोडा वेळ त्यांनी पाहिलं, कसं सांगावं, कारण ते माझे मित्र पण होते ते डॉक्टर. त्यांनी सांगितलं आपल्या वैभवला कॅन्सर झाला आहे, बापरे. आणि 15 दिवसात जाईल एवढं त्याचं इन्व्हेस्टिगेशन. काय सांगताय. हो. मग त्यांनी सांगितलं 15 दिवससुद्धा खूप झाले, हा त्याचा असा रिपोर्ट आहे. आणि त्याप्रमाणे बरोबर 13व्या दिवशी तो, त्या टेस्टिंगपासूनच्या 13व्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी गेला तो दिवाळीचा दिवस होता, लोकांकडे लक्ष्मीपूजन चालू होतं, आणि एकीकडे याचं जाणं. ताईनं कसं सांगितलं. ताई तुम्हाला कधी कळलं हे. मला दुसऱ्या दिवशी मग डॉक्टरांनी बोलावून सांगितलं, कारण हे म्हणे की तिला सांगणं आवश्यक आहे म्हणे, असं नाही आम्ही हे करू शकणार. मग मला सांगितलं डॉक्टरांनी, तेव्हा मग माहीत झालं मला. 13 दिवसाचा खेळ थोडक्यात. 15 दिवस सांगितलं पण 13 दिवसात हा सगळा. आणि एकुलता एक मुलगा, 16 वर्ष आपल्या कुटुंबात राहिलेला. आणि म्हणजे त्याच्या येण्याने इतकं सगळं वैभवशाली झालं ते एकदम एका झटक्यात एका दिवसाचं. खाली. काय अवस्था झाली आहे, म्हणजे काय भविष्य काय ठरवलं होतं काय. हो ना, काय सगळं म्हणजे जे काही पुढचं स्वप्न होतं ते तिथं सगळं भंगल्यासारखं झालं. आणि मुळात आम्हाला जगण्याची इच्छाच राहिली नव्हती. बापरे. त्याच्या 1 महिन्यामध्ये तो प्रसंग माझ्या पुस्तकातही लिहिला आहे मी, तुम्ही वाचला असेल कदाचित, पराजय नव्हे विजयमध्ये. आम्ही दोघांनी आत्महत्येची तयारी केली होती, दोरं बांधले होते दोघांचे. बापरे. तिच्या आवडीचं माझ्या आवडीचं आम्ही स्वयंपाकात केलं सगळं. आणि जेवण करताना रात्री 12 वाजता आम्हाला संपवायचं होतं आमचं आयुष्य. एक 10 वाजता वगैरे मी जेवायला बसलो. आणि परत त्याच्यात असाही एक विषय झाला की घरी जो आपला वाटा वरवंटा असतो ना, वाटायचा पाटा वरवंटा, सॉरी, तर तो आपण दाराला लावून ठेवू, कडी नाही लावायची, म्हणजे जी सकाळी आपली मावशी येईल ना कामाला, तर तिलाही त्रास तोडून की शेजाऱ्यांना दारात तोडायचा त्रास नको. तर असं सगळं झालं आहे. त्याच्या आठवणी काढत, डोळ्यात आसवं आणत. आणि म्हटलं काय, जसजशी वेळ होते, बरोबर 11च्या सुमारास हिच्या मामे भावाचा फोन आला की तुमच्याकडे मी पत्रिका द्यायला येतो लग्नाची माझ्या. मी आज रात्री आता आल्यानंतर जेवणार आहे, तुम्हाला पत्रिका उद्या सकाळी मुंबईच्या पत्रिका द्यायला मी जाणार आहे. आणि तिला म्हटलं आता काय करायचं. ती म्हणले उद्या, आजच्या ऐवजी उद्या मरायचं तर आहेच नक्की अगदी. तो आला, पत्रिका दिली त्याने. आणि त्याने एक आग्रह केला की जावयांच्या याच्यामध्ये मी मोठा जावई असल्या कारणामुळं त्यांच्या सगळ्या माझ्या सासूरवाडीकडच्या याच्यात तर साधना आणि जिजाजी तुम्ही नक्की या लग्नाला बरं का प्लीज. थोडंसं या वातावरणातून तुम्ही बाहेर पडाल, सगळे लोक भेटतील त्या ठिकाणी. आणि असं सांगून त्यानं वचन घेऊन गेला. मी गेला, म्हटलं काय करायचं. ही म्हटले जाऊ आपण. तर
गेलो त्या लग्नाला. पण तिथं एक गोष्ट अशी घडली की ज्याच्यामुळे हा पुढचं सगळं म्हणजे मरणं तर सगळं रद्दच झालं, मरणाचा कार्यक्रम. पण हे सगळं जे आज विश्व आपल्या घरचं उभं राहिलं त्याला खरं कारण ते लग्न म्हटलं पाहिजे आपण. काय झालं तिथे? तिथं असं होतं की जेव्हा वधूवरांचं लग्न, वधूवरांचं मंगलाष्टके वगैरे झाल्यानंतर काही विधी असतात पुढचे. आमच्याकडे त्याला एक आंबा शिंपण असा एक कार्यक्रम असतो. म्हणजे 5 सुवासिनी आरतीने त्याला ओळखतात आणि आंब्याच्या पानाने त्या याच्यातलं पाणी त्यांच्यावर शिंपडतात आणि फेरा वगैरे असं काही ओवाळतात, असा तो कार्यक्रम असतो. तर 5 जणींमध्ये हिलाही म्हटलं तू ये असं. त्यात एक दुसरी एक म्हाताऱ्या बाई होत्या. त्याने सांगितलं तिला नका घेऊ, तिचा मुलगा आत्ताच मेला आहे ना, अरे बाप. दुसरी घ्या तिच्या जागेवर. हा पहिलाच प्रसंग वैभव गेल्यानंतरचा असा. महिना पण व्हायचंच होतं असं. आणि तिनं ती हातातलं आरतीचं ताट दुसरीकडे दिलं. ती बाजूला येऊन बसली. ती नाही मला बोलवलं इकडे, आपल्या बॅगा घ्या, निघायचं आहे आपल्याला, नको इथं थांबायला आपण. म्हटलं तसं हे पुढे या सगळ्या गोष्टीला तोंड द्यावंच लागणार साधना, कुठे कुठे आपण असं करणार. मग त्या दिवसापासून ती ऐकायला तयार नव्हती. पण आम्ही तिथून निघालो. जाताना तीच बाई परत दाराजवळ आली मंगल कार्यालयाच्या. बाई एखादं दत्तक तरी घे गं. आणि हिच्या तोंडाने शब्द झाला, एक नाही माझा नवरा 10 दत्तक घेईल. काय सांगता ताई, तुम्ही सांगा ना साधना ताई, काय असा हा अपमान आणि त्याच्यानंतर मनात राहण्यासाठी निवडलेला मार्ग, काय काय झालं त्या असं म्हणाल्यावर तू चर्र झालं असेल ना एकदम? हो, एकदम हे झालं, मला एकदम शॉकच बसल्यासारखं झालं. एकदम काहीच म्हणजे काय करावं काही सुचतच नव्हतं मला. मग मी यांना म्हटलं आपण असं करू, दत्तक घ्यायला जाऊ म्हटलं आपण. मला वाटलं दत्तक घेणं म्हणजे एखादं मूल दत्तक घेणं खूप सोपं असेल काम ते. आम्ही दोघं गेलो दत्तक घ्यायसाठी एका याच्यामध्ये. कुठं गेलो तो? श्रीवत्समध्ये. तर आम्हाला वाटलं की आता आपण कपडे वगैरे घेऊ, त्याच्यासाठी छोटे बाळ बघून घेऊ तिथे, आणि लगेच आपल्याला बाळ हातात मिळेल असं वाटलं आम्हाला गेल्यानंतर. मग तेव्हाची प्रक्रिया जी होती ती माहीत नव्हती. माहिती नव्हती दत्तक घेण्याची आम्हाला. प्रक्रिया काय असते. तर 25,000 रुपये खिशात टाकून एका लहान बाळाचे कपडे एका पिशवीत घालून आम्ही तिथे गेलो. आजची परिस्थिती अशी आहे की आज आम्ही आमच्या संस्थेतून काउन्सिलिंग करतो किंवा मार्गदर्शन करतो की बाळ दत्तक घेण्याच्या प्रक्रिया काय आहेत, कसं बाळ दत्तक दिलं जातं, वेटिंग पिरियड किती आहे. आणि त्यावेळेस आमचं हे अज्ञान होतं की एक मुलगा घ्यायला म्हणजे 25,000 रुपये देणगी दिली संस्थेला की बाळ लगेच कुठं तरी बघायचं ना, घेऊन यायचं असं वाटलं आम्हाला. पण नाही, तिथे ते म्हणे तुम्हाला एवढे रजिस्टर भरावे लागतील आणि प्रक्रिया पूर्ण कराव्या, जवळजवळ तुम्हाला 6 महिने लागतील म्हणे. देवा, बापरे म्हटलं 6 महिने. परत घरी आलो. घरी आल्यानंतर मग यांना म्हटलं आता काय करायचं आपण. मग हे म्हणे असं करू आपण, नाही मग त्याच्या विम्याचे पैसे मिळाले आम्हाला. तर त्याच्यातून आम्ही पहिल्यांदा ॲम्ब्युलन्स घेतली, एक रुग्णवाहिका घेतली, कार्यक्रम केला. पैसे घरी नाही खायचे म्हटलं. यांचं खूप होते, कारण यांच्या फॅमिलीमध्ये असं सामाजिक कार्य करणारे होते, यांचे आजोबा वगैरे आधीपासूनचे. त्याच्यामुळे त्यांना ते माहिती होतं सगळं. मला नव्हतं माहिती, हे याच्यातून मी नवीन होती सगळं. रुग्णवाहिका घेण्याला पण कारणच तसं झालं. त्याची डेड बॉडी जेव्हा घरी आली ती वैभवची ना, आमच्या एरियामध्ये आम्ही जिथे राहतो तिथे जवळपास रुग्णवाहिका कुठे नव्हत्या. आणि रक्ताचं पाणी झालं तर नाकातून तोंडातून ते रक्ताचं जे पाणी झालेलं होतं ते वाहनं चालू होतं बॉडीमधून. ते पुसण्याचं काम 3 तास चालू होतं, तोपर्यंत रुग्णवाहिका आली नव्हती. बापरे, हा प्रसंग डोळ्यासमोर होताच माझ्या, म्हणजे आठवणीत होता. मी म्हटलं असं परत होऊ नये कोणाच्या आयुष्यात आपल्या एरियामध्ये. तर त्यापेक्षा या पैशातून आपण रुग्णवाहिका घेऊ आणि ती सेवा सुरू करू आपण इथं. आणि ती खरी संस्थेची सुरुवात, त्याच्या नावाने जो ट्रस्ट स्थापन केला आम्ही. लोकांना वाटतं की हे अनाथाश्रम वृद्धाश्रम इथून यांची सुरुवात असेल, पण खरी सुरुवात ही आरोग्य सेवेपासूनच झाली. बरोबर. पण मग दत्तक घेणं म्हणजे ते बाजूला राहिलं, पण मग हे डोक्यात कसं काय यायला लागलं की अशा पद्धतीने इतक्या मुलांना मातृत्व पितृत्व बहाल करायचं. त्याची सुरुवात म्हणजे झाली, आता रुग्णवाहिका घेतली, मग पुढे घरात ती अस्वस्थता होतीच. म्हणजे रोज तुमच्या घरात खाऊ मागणारं कोणी नाही, हट्ट करणारं कोणी नाही. तुमच्या घरात किती फर्निचर आहे, किती श्रीमंती बंगला आहे, काय आहे, याला अर्थ नाही ताई. तुमच्या घरात जर काय अपत्य नसेल, म्हणजे पहिल्यापासूनच नसतं तर गोष्ट ठीक आहे, पण 16 वर्ष जेव्हा एखादा मुलगा राहतो आणि जातो त्याच्यानंतर जी पोकळी निर्माण होते, अशाच्यात राहणं इतकं असह्य होतं की ज्याची कल्पनाही करू शकत नाही आपण.
म्हणजे घरात जरी आलं तरी ती तिच्या कामात, मी माझ्या याच्यात उदासतेनं कुठेतरी बघत राहणं आपलं काही मी कशातच- यांत्रिक सगळं. हा, सगळं असं बिलकुल निर्जीव, जिवंत आहोत पण निर्जीव हो, असं तेच असं सगळं. म्हणजे आणि मग असं डोक्यात आलं की आपण ज्या संस्थेत लहानाचं मोठं झालो, ज्या मुंबईच्या फुटपाथवर आपण भिक्षा मागितली मुंबादेवीच्या मंदिरासमोर, चरणी चौपाटीवर भेळ पुरी खाऊन लोकांनी ज्या पेपर डिशेस टाकल्या डस्टबिनमध्ये, त्या उचलून एकत्र आपण खाल्ल्या लहानपणी, त्याच्यावरचं अन्न खाल्लं आहे, हे सगळं आपण भोगलं आहे. आणि ज्या गृहस्थांनी हे सगळं मंदिरात दर्शन आलं आणि ज्यांनी उचलून आपल्या ज्या संस्थेत टाकलं, तिथे आपण लहानाचे मोठे झालो, आपले संस्कार झालेत आपल्यावर, तर मग आपणही समाजात देणं लागतं ना कुठेतरी, परतफेड करायला पाहिजे कुठेतरी समाजाची. मग ती एक भावना होती आणि वैभवचं जाणं, ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या. आल्या आणि म्हटलं की आपलं घर असं अनाथ मुलांसाठी आपण काम सुरू करूया. अरे 2001 सालची गोष्ट ही. म्हणजे तिथून कामाची सुरुवात आज 25 वर्ष झाली. आज मागे वळून बघितल्यानंतर मलाच आश्चर्य वाटतं की ती एवढीशी सुरुवात, हे 3-4 प्रकल्प एवढं कसं झालं, कधी झालं, मलाही आश्चर्य वाटतं. आणि तेही सुरुवात पहिले भाड्याच्या घरात सुरू केली. हां, 1800 रुपये भाडं होतं त्याला. एका घरामध्येच आम्ही अनाथाश्रम सुरू केलं. आणि 18 मुलांपासून सुरू झालेली मुलं आता. ताई, पहिलं बाळ आलेलं माहितीये तुम्हाला? कुठलं पहिलं अनाथ बाळ तुमच्याकडे आलं आणि आता ते मोठं झालं असेल? तिचं नाव निशा नावाची मुलगीच होती. मुलगी आली? हो. तिचंही लग्न झालं, तिलाही बाळ झाले. ते मोठी झाली आता सगळी. ती पहिली आली तुमच्याकडे. पण आजी घेऊन आली. दादा, संस्था सुरू करणं हे एवढं सोपं नाहीये. म्हणजे आज 84 कोटीचा प्रकल्प आहे तुमचा. म्हणजे ते पाहताना सुद्धा इतकं आनंद वाटतंय किंवा असा तो काय म्हणतात, 84 कोटी हा शब्द उच्चारताना सुद्धा अभिमान वाटतो. पण अभिमानाच्या मागे एक खूप मोठी वेदना आहे. मुलं तुमच्याकडे कशी काय आली आणि संस्थेविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी सुद्धा खूप यातायात लागते. कारण इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आपण ऐकल्या जातो किंवा अनेक चित्रपटांतून किंवा अनेक सिरियल्स आहेत, त्याच्यामधून याबद्दलची एक सतर्कता आपल्यापर्यंत पोचत असते. ही विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी काय काय केलं तुम्ही? मुळात जेव्हा हा ट्रस्ट आम्ही स्थापन केला त्यावेळेस काही गोष्टी, सरकारी नियम असतात, पण स्वतःचे नियम स्वतः पहिले अगोदर लावले पाहिजे आपण. त्यात पहिला एक नियम असा होता की संस्थाचालक जे असतील त्यांना कुठलंही मानधन किंवा काय, हे जे ट्रस्टी असतील त्यांना मिळणार नाही. संस्थेचं त्यांनी कुठलाही जे काही प्रकल्प त्याचा त्यांनी वापर करून घ्यायचा नाही. ह्या गोष्टी पहिले क्लिअर केल्या आम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी आजही आम्ही पाळतो, शासनाची कुठलीही ग्रँट घ्यायची नाही, आर्थिक मदत घ्यायची नाही. आज आपण 84 कोटीचा हा जो उल्लेख केला, अर्थात त्यात 84 कोटीमध्ये 60 कोटीचं हे हॉस्पिटलची कॉस्ट आहे आमच्या आज. बाकी प्रकल्प मग इतर कॉस्टिंगमध्ये येतात. तर ह्या 3 गोष्टी पाळल्या कारणामुळे कसं झालं की ट्रान्सपरन्सी अजून होती आणि आजही आहे. कारण आमच्यावरच लावलेले नियम. आजही परिस्थिती अशी आहे, आमच्या विश्वस्तांना जर जेवण करायचं असेल संस्थेमध्ये, आमची 80 रुपयाची पावती फाडल्याशिवाय आमची ताटं बाहेर येत नाही. हा आम्ही लावलेला नियम. किती छान. नाही तर होतं कसं की संस्थाचालकच जर खायला लागले तर मग काय, संस्था बुडायला पण वेळ लागत नाही. तर असे स्वतःचे नियम लावून, त्यामुळे कसं झालं की अनेक प्रसंगही अशी निर्माण झाले की ज्याच्यामुळे समाजाने आमची परीक्षा घेतली. ज्या लोकांनी कळत नकळतपणे परीक्षा घेतली, त्या परीक्षेतून आम्ही पास झालो, त्याचा त्यांना आनंद झाला. काही लोकांनी याच्यात वृत्तपत्रात ह्या गोष्टी लिहिल्या की आज अशा अशा ठिकाणी आम्ही गेलो आपलं घरला आणि त्या ठिकाणी अशी अशी अनुभूती आम्हाला झाली. तर नक्की हे खरंच आपलं घर वाटतं आणि इथे विश्वासानं जायला पाहिजे. त्यामुळे लोक जोडल्या गेली. आज तसं बघायला गेलं तरी ते सरकारची मदत न घेता खरोखरच 84 कोटीचे प्रकल्प उभारणं हे खरंच अशक्यप्राय आहे. पण ही समाजरूपी परमेश्वराची कृपा आहे असं मी म्हणतो. संस्थाचालकांनी माच करू नये. पहिली गोष्ट, प्रत्येक येणाऱ्या माणसाला, मग तो देणगी द्यायला आलेला असो किंवा संस्था पाहायची इच्छा घेऊन आलेला असो, त्यांचं तेवढ्याच याने हसतमुखाने स्वागत व्हायला पाहिजे. नाहीतर बरेचदा असं होतं की देणगी द्यायला आला त्याची वरवर खूप केल्या जाते आणि एखादा साधा शिक्षक म्हणा किंवा कोणी एखादा सामान्य माणूस आला त्याच्याकडे दुर्लक्ष होतं, असं होता कामा नये. तर ह्या गोष्टीची पण जाण संस्थाचालकांनी ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे छान चाललं आहे. पण ताई, वैभव गेल्याचं दुःख तर ते आजही म्हणजे मध्येच ते अशी खपली येते आणि भळाळतं.
ही अशी पहिली ईशा जी आहे किंवा अनेक मुलं आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला त्याचं अस्तित्व जाणवायचं? हो. ते कसं म्हणजे तुम्ही हे दुःखावर अशी मात कशी केलीत? तुम्ही आज ट्रस्टी आहात आणि इतकी मुलं आसपास तुमच्या अशी रेंगाळत असतात. नाही आहे, चांगलं वाटतं त्यांच्याकडे बघून जरा थोडंसं असं. तिथे आपलं मन रमतं गेलं की. आता सध्या जरा मी कमी केलंय थोडंसं, कारण तब्येत पण बरी राहत नाही. आणि काय होतं, प्रत्येक वेळेला त्यांचं तेच 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 मग मला एकदम ते वैभवचं असं जाण्याचं जरा थोडंसं हे होतं की अरे अगदी आपलं तर स्पष्ट बोलायला हरकत नाही ताई, सांगायचं झालं ईशा बाबतीत. म्हणजे या आता जो तुम्ही प्रश्न विचारला त्या बाबतीत, ते की जाणवतं मला. ही जेवढी हळवी आहे किंवा त्या मुलांमध्ये गेल्यानंतर ती अजूनही तेवढी, म्हणजे ती मुलं येतात, आवडीने येतात, काकू काकू म्हणून तिला बिलगतात, सगळं काय करतं. पण ही त्यावेळेस हिची अवस्था, माझं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे असते त्यावेळेस. की आजही ही परिस्थिती अशी आहे की ती मला वाटतं ती एवढं हे नाही करू शकत भावनिकदृष्ट्या, पण त्यांच्याशी बोलेल, गप्पा मारेल, सगळं काही. इव्हन त्यांचे हाऊस हे सगळं मौज वगैरे सगळं पूर्ण करेल ती. त्यांच्यासाठी काही परस्पर कधी आम्ही कुठे गेलो परदेशात किंवा कुठे, तर आठवणीनं सांगतं मला की पोरांसाठी हे घ्यायचं आहे आपल्याला, बरं का. एवढं आहे. पण मला हा प्रश्न अजूनही पडलेला आहे की जेवढा मी म्हणजे मुलांच्या बाबतीत हे आहे तेवढी ती मुलांशी एकरूप नाही झाली अजून. पण न होण्याचं कारण कदाचित हेच असेल की कम्पॅरिझन हेच असेल. कारण असं कसं होतं, जास्त त्याची भावनिक संबंध माझी जास्त होती त्याच्यासोबत. आई म्हणून. हं, यांचं कसं शूटिंगच्या दरम्यान हे बाहेर खूप राहायचे, त्याच्यामुळे यांचं तेवढं हे नव्हतं जास्त त्याच्यासोबत आणि हे तो जेव्हा शाळेत जायचा सकाळी तेव्हा हे झोपलेले असायचे. बरोबर. आणि तो जेव्हा जेव्हा रात्री यायचो तो झोपलेला असायचा. म्हणजे त्याचे माझं असं दोघांचं काही संभाषण हे फार कमी व्हायचं संभाषण वैभवचं. कमी, जास्त मी जवळून त्यालाच हे केलेलं आहे. मोठा पण ताई ज्या त्याच्यामुळे दिवशी एवढं कळलं नाही. ना की हां. डॉक्टरांनी सांगितलं की तेवढं आता हा मात्र 15 त्यांनी खूप हे दिवसाचा, केलं. डॉक्टरांनी सांगितलं की हा 15 दिवसाचा सोबती आहे तुमचा. त्यावेळेस मग माझी नोकरी किंवा माझी बाहेरचं शेड्यूल बिलकुल हल्ले नाही सगळं जागची असं वाटतं अजिबात. की किती याचे लाड करू, किती याच्यासाठी काय करून काही नाही. पण ते बरोबर. नाही नव्हतं तुम्ही, नशिबात. मातृत्व पूर्ण 100% आणि 24 तास त्याच्यासाठी केलं होतं. अचानक असं निघून जाणं कुठल्याही आईला खूप मोठा धक्काच असतो. तुम्ही त्यातनं आता हळूहळू बाहेर या, अशा तर शुभेच्छा मी देऊ शकते. दादा, ही मुलं विचारतात का हो तुम्हाला की माझी आई कुठे आहेत, माझे बाबा कुठे आहेत, मला इथे का आणलं? काय असते अवस्था त्यांची पहिल्यांदा खरं आल्यावर? तर ताई हे दुर्दैव आहे हो. खरंच सांगतो, मला कुठलाही अनाथाश्रम असू दे, वृद्धाश्रम असू दे, त्या ठिकाणी मुलं येणं हे खरंच दुर्दैव आहे. याचं कारण ज्यांची मनं जागृत आहेत ना, ज्यांचं हृदय जागृत आहे, अशा माणसांनी संस्था काढली तर त्याला त्रास होतो हा. पण ज्याने फक्त म्हटलं असेल की मला संस्थाच काढायची आहे आणि ज्यांना काही भोगलेलं नाही, तर तो मनुष्य तटस्थपणे तिकडे पाहतो त्या प्रकरणांकडे. अगदी खरं बोललात. ज्या दिवशी एखादं बाळ, आत्तापर्यंत ठीक आहे तो आईवडिलांसोबत होता, काहीतरी दुर्दैव घटना घडली, त्यात आईवडील गेले. आमच्याकडे आईवडील नसलेलीच मुलं आम्ही घेतो ताई, म्हणजे सिंगल पॅरेंट पण आम्ही नाही घेत. तर मग काका, मामा, मावशी, आजी आजोबा जे कोणी असतील ते नातेवाईक, जे त्यांचंही पोट भरू शकत नाही, मग या पोरांचं कसं भरणार? मग ते कधीतरी घेऊन येतात. माहिती झाली संस्थेची की तिथं आल्यानंतरचा तो जो दिवस असतो, काही नातेवाईकांना असंही आम्हाला पाहायला मिळतं की त्यांना बरं झालं याला इथे सोडलं. काही नातेवाईक रडत रडत जातात त्याला सोडलं म्हणून. हे झालं. पण आता आमची बाजू आम्ही तुम्हाला सांगतो की ते बाळ ज्याप्रमाणे तिथं टाहो फोडतो जाणाऱ्या त्या नातेवाईकांकडे, काकाकडे, मामाकडे, पण कारण इथं पहिला दिवस असतो, अनेक मुलं दिसतात, त्याला माहीत नाही इथं माझं आयुष्याचं आता पुढे काय होणार आहे. आणून तर सोडलं आहे आणि त्यात सोडून चालेल, कारण आत्तापर्यंत तो कुटुंबात राहिलेला असतो. आणि आमची अवस्था परत त्या दिवशी हे बाळ रडत असताना पाहून ते नातेवाईक सोडून जातात. अख्खा तो दिवस आमचा डिस्टर्ब असतो, लक्षात घ्या. कारण आमचं हृदय जागृत आहे म्हणून. आम्ही संस्था चालक म्हणून की मी आपला एक प्रोजेक्ट चालवायचा आहे असं म्हणून जर काढलं असतं त्याचं, पण आमचं जळलेलं आहे. आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहे. मी संस्थेत राहिलेलो आहे. ती वेदना कळू शकते तुम्हाला. त्यामुळे ह्या पोरांचं म्हणा किंवा तसंच आजी आजोबांचं पण आहे. ज्या वेळेस आमच्याकडे 3 नियम आहेत आजी आजोबांसाठी प्रवेशासाठी. ज्यांना मुलबाळ नाही, स्वतःचं घर नाही आणि जे पैसे देऊ शकत नाही, अशी तुम्ही हे करता. ह्या 3 नियम आहेत. एखाद्याला पेन्शन असेल तरी त्या आजी आजोबांना आम्ही घेत नाही, कारण खऱ्या निराधार गरजू लोकांसाठी आमचा आश्रम आहे तो वृद्धनिवास.
तर जेव्हा मग कुणीतरी त्यांना शेजारचा किंवा एखादा ज्यांना माहिती आहे आपलं घर आणि आता समजा मुलगाही गेला, सून सोडून गेली आहे आणि सांभाळणार कोणी नाही, पैसाही नसतो यांच्याकडे, मग अशा वेळेस कुणीतरी शेजारचा किंवा एखाद्या सामाजिक संस्थांचे कोणी प्रतिनिधी त्यांना आमच्याकडे घेऊन येतात. त्या दिवशी त्यांचा चेहरा वाचायला जो आम्ही शिकलो आहे, त्यांना असं वाटतं की ठीक आहे तिथे बरा होतो मी, पण इथं आणून आता यांनी टाकलं या लोकांनी. तर त्या दिवशीचं अनेक लोकांच्या तोंडचे वाक्य मी वेगवेगळ्या प्रकारे ऐकले आहे. एक वाक्य तर असं आहे कॉमन, जी बरं झालं इथं आणून टाकलं आहे, आता राहिलेच किती दिवस. बापरे. इतकी निराशा असते. पण 15 दिवसानंतर जर तुम्ही त्याच आजोबांना भेटलात आणि त्यांना विचारलं, आजोबा आता काय पुढं काय, नाही नाही जगायचं आहे. कारण ती 15 दिवसात मिळालेली ट्रीटमेंट, तिथलं वातावरण आणि सगळ्यात महत्त्वाची बाजू म्हणजे तिथे असलेल्या आमच्या अनाथाश्रमातली मुलं, तिथे एक रिलेशन आम्ही निर्माण करतो, आजी आजोबा आणि नातवंड, जे घरामध्ये पण मिळत नाही आपल्याला. त्यांची गरज होती, त्यांना नातवंड नव्हती, त्यांना नातवंड मिळालीत आणि ह्या माझ्या मुलांना आजी आजोबा मिळालीत. क्या बात आहे. हे लेकाचे आजी आजोबा इतके डॅम्बिस आहेत चांगल्या अर्थी. खरंय. यांच्यासाठी दुपारी आम्ही जो खाऊ देतो, हा खाऊ लपवून ठेवतात त्या पोरांसाठी, शाळेतून आल्यानंतर देण्यासाठी म्हणून. रक्ताचं नातं काही नाही बघा. पण तरीसुद्धा त्यांच्यासाठी जीव, की आम्ही एखाद्याच मुलाला रागवलो तर म्हणून काय काका जाऊ द्या ना, काय तेवढ्यासाठी काय एवढं ओरडता तुम्ही, मग त्यांची बाजू घेणार. पण म्हणजे इतकं सुंदर वातावरण त्या ठिकाणी. म्हणजे मला वाटतं कुठे वृद्धाश्रम निघणार असतील ना, तर त्याच्या जोडीला जर का असंही काही जर का झालं जॉईंटली मुलांचं आणि आजी आजोबांचं, तर हे जुने दिवस आणि हे त्याचं सगळं ते उगाळत बसणार नाही आजी आजोबा. इतकं छान वातावरण आणि छान रिलेशनशिप तयार होती. बापरे. दादा तुम्ही बोलताना त्यावेळेला अशी सर्रकन एक वेदना उठते आणि परत पुन्हा मी खाली येते. किती मनाची अशी आंदोलनं हे होत असतात. ताई, ईशाचं लग्न झालं त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं? ईशा इतकी मोठी झाली, मानसिक शारीरिक बदल होत 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 मॅडम आमच्या लग्नापर्यंत आल्या. तिची पाठवणी करताना काय वाटलं तुम्हाला? वाईट वाटलं थोडंसं. का ती आपली लेखच असते. लेकच असते ना आपली, जाताना जरा थोडंसं गैवरून आलं असं. पण येते ती मला भेटायला वगैरे आली की चला जरा आपण थोडंसं इच्छितस्थळी बरं गेलं हे वाटते. काय. हां. पण दादा मला सांगा, ही मुलं तुम्हाला विचारत नाहीत का हो थोडी मोठी झाल्यावर, की आम्ही इथे का आलोय, आमचे आई बाबा कुठे आहेत, असं विचारत नाही? ती शाळेत जातात वगैरे, आता हो. कसं सांभाळता मग त्यांना? एकतर आपल्या घरच्यासारखंच त्याचं मुळात तर त्या प्रकल्पाचंच नाव आपलं घर आहे आणि जे आपल्या मुलांसाठी आपण करतो त्याच गोष्टी तिथे करावं लागतं, वेगळं काहीच नाही. बरोबर. फक्त एक आहे की आपल्या मुलांना थोडंसं आपण शिस्तीतून सूट देतो, तिथं तसं काही नाही नियमातून. पण इथे नियम पाळावेच लागतात. रोज पहाटे 5 वाजता उठणं, 6 वाजता योगा, 7:30-8च्या दरम्यान नाश्ता, त्याच्यानंतर शाळा वगैरे हे जे काय सगळं, किंवा संध्याकाळचा संस्कार वर्ग, हे सगळं रुटीनमध्ये चालू असतं. बाकी रविवार एक त्यांचा फ्री असतो वगैरे. त्यांना कुठे सिनेमाला नेणं, चांगले सिनेमे दाखवणे, संस्कारक्षम सर्कस असेल, काही कंपन्या दाखवणे, पोलीस स्टेशन दाखवणे, NDA दाखवणे, कारण ह्या जगाची ओळख करता साखर कारखाना दाखवणे, विमान प्रवास, म्हणजे हे सगळं जे आपल्या मुलांना आपण द्यायची हे ठेवतो ना, तेच सगळं त्या मुलांसाठी करावं लागतं. त्यामुळेच आज मी अभिमानानं सांगतो, हे जी 150च्या वर मुलं शिकून बाहेर पडलीत ताई, त्यातले इतके चांगल्या चांगल्या पदावर मुलं गेलीत. काही मुलीसुद्धा, आता 2 मुली दिल्लीला आहेत, एक बेंगलोरला आहे, पुण्यामध्ये बरीचशी आहेत आणि चांगल्या. एका मुलीने तर सिरियलमध्ये काम केलं. हो, खुशी म्हणून जी आहे तिने 12 एपिसोड एका सिरियलमध्ये काम केलं. तर असं सगळं हे आहे. आणि तुम्ही म्हणता तसं आहे की जशा ह्या मुली किंवा मुलं मोठी होतात ना, तेव्हा काही असे अनुत्तरित प्रश्न आम्हाला विचारले जातात. आत्ता रिसेंटली 1 महिन्यापूर्वी खुशीनेच प्रश्न विचारला होता की माझ्या आईला पाहिलं होतं का काका तुम्ही, ती कशी दिसत होती? काय देणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मला सांगा. बापरे. अनेक अशा प्रकारचे अनेक प्रश्न असतात की आपले आई बाबा कुठे आहेत, आपण काय इथे, हे सगळे प्रश्न, हे अनुत्तरित प्रश्न आहेत ताई, याला आमच्याकडे पण उत्तर नाही. आणि म्हणून मग वेळ मारून नेणे म्हणा, किंवा काय त्यांच्या प्रश्नावर समाधान एकच की आपण आपल्या कृतीतून आई बाबांसारखं, आई बाबा नाही, त्यांचे आई बाबा कशी, आई बाबांसारखं, आई बाबा होण्याचा हक्क नाही, ते त्यांचे जे कोणी आई वडील होऊन गेलेत किंवा तर तेच आई बाबा,
आम्ही त्यांच्यासारखं होऊ शकतो एवढंच. आणि तो अधिकार पण नाही आम्हाला त्यांचे आई बाबा होण्याचा असा, म्हणजे नाही, आणि म्हणून घेण्याचा. याचं श्रेय सगळं आमच्या मावशी तिथे आहेत त्या घरात, त्यांचा सांभाळ करतात. त्या मावशी आणि स्टाफला आम्ही द्यायला तयार, म्हणजे देतो आम्ही. खरं आहे, म्हणजे त्या 24 तास त्यांच्यासोबत राहतात. त्याच्यामुळे बरोबर. खरं कसं त्यांचंच आहे ताई, कारण त्यांना आई म्हणतात त्या. 8 दिवसाच्या नंतर बरोबर ते रुळतात मुलं आमच्याकडे. हो ना. काय शेवटी प्रेमाची ताकदच इतकी मोठी असते. दादा, या निमित्ताने जो तुम्ही हॉस्पिटलचा एवढा मोठा प्रकल्प उभारला, त्याच्या पाठीमागे काय कारण होतं? की आरोग्याच्या सातत्याने येणाऱ्या असुविधा यावर मात करण्यासाठी ते केलं का? काय झालं होतं ताई, की ज्या वेळेस हे अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांची बांधकामं चालू होती आमची, तर तिथे येणारा जो काही कातकरी किंवा शेतमजूर वगैरे हा वर्ग होता, काही आदिवासी पण होते त्याच्यामध्ये. म्हणजे आमच्या आसपास 50 किलोमीटरच्या रेडियसमध्ये बराचसा असा कातकरी वस्तींचा पण तिथे हे आहे. म्हणजे दिवसभर कामं करायची आणि संध्याकाळी जे काही 100-150 रुपये मिळतील तर जाताना पीठ मीठ भाज्या घेऊन जायचं आणि मग त्यांची त्या झोपड्यांमध्ये त्यांची चूल पेटणार. ही बांधकामावर जेव्हा ही मंडळी यायची, काय ते पावसाळा संपला, शेतीची कामं संपली की पुढचे 8 महिने 6-7 महिने यांच्याकडे कामं नाही, मग ही बांधकामाला जायची. तर ही जी लोकं आमच्याकडे यायची, तर तेव्हा यांची जी मुलं पण सोबतीला यायची. मग त्यांचं गरोदरबाईसारखं पोट त्या मुलांचं, हाताच्या बारीक कांड्या झालेल्या. बरं, ही कामगार मंडळी त्यांच्या कुणाला जखम झाली तर त्याच्यावर मलमपट्टी नाही, काही नाही. आता मला ती सवय, तर दुपारच्या जेवायला बसले की मी त्यांच्यात बसायचं, थोडंसं 1-2 घास त्याच्यातला उचलून खाणे वगैरे असं. तर त्यावेळेस सगळं विचारतं, हे असं का तुम्ही मलमपट्टी का करत नाही, किंवा मुलाचं आता एवढं पोट झालेलं आहे तर दवाखान्यात का दाखवत नाही? त्यांना सांगितलं. त्यावेळेस ते म्हणायचे की दादा 150 रुपये मिळणार, त्यातून दवाखान्यात किती घालवायचे, संध्याकाळचं कसं होणार आमचं, मला सांगा. आणि आसपास सोयी पण नाही आहे काही. हे सगळं जे त्यावेळेस मी ऐकलं, आणि आम्ही मी याच्या हॉस्पिटल क्षेत्रातला मनुष्यच नाही, रुग्ण सेवा याच्याशी माझा काही संबंधही नव्हता. 15 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो मी. आणि तेव्हा असं वाटलं की मग यांच्यासाठी आपले जे काही डॉक्टर मित्र आहे ते एखाद्याला इथं बोलवून आठवड्यातून 1 दिवस त्यांची तपासणी करायची, यांना औषध गोळ्या इंजेक्शन काय देता आलं तर 2 तास त्या डॉक्टरला बोलवू या ठिकाणी. ही संकल्पना आज 60 कोटीच्या हॉस्पिटलपर्यंत जाईल, हे मला म्हणजे आश्चर्य वाटतं या गोष्टीचं. असं सुरू झालेलं काम हळूहळू एक प्रकल्प, म्हणजे रुग्णालयातलेच आणि गरजवंतांसाठीच. पण आजची परिस्थिती जर का बघितली तर माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात. अगदी नी रिप्लेसमेंटपासून लेझरचे डोळ्यांचे ऑपरेशन, कॅन्सरच्या शस्त्रक्रिया, केमोथेरपी, सोनोग्राफी आहे, कलर डॉपलर, 2D इको, आणि सगळ्या अद्ययावत यंत्रणा, ICU पासून सगळे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आहे, जे हाय रिस्क सर्जरी जिथे केल्या जातात ते पण आहे त्या ठिकाणी. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की धर्मार्थ, खऱ्या अर्थानं धर्मार्थ. माझ्याकडे आजही येणाऱ्या पेशंटची राहण्याची सोय मोफत आणि 10 रुपयात पोटभर जेवण, की जे जेवण आमचे सर्जन लोक पण जेवतात. मग त्या जेवणाची क्वालिटी काय असेल तुम्ही विचार करा. अशा प्रकारे सगळं. आणि 8 वर्ष तर आमच्याकडे कॅश काउंटरच नव्हता हॉस्पिटलला, 8 वर्ष. आत्ता मी नॉमिनल चार्जेसमध्ये ह्या सगळ्या शस्त्रक्रिया किंवा तपासण्या करतो. त्यामुळे कसं झालं की त्या आसपासच्या परिसरातल्या लोकांनीच कदाचित मला वाटतं आमच्या हॉस्पिटलची ही प्रसिद्धी मौखिक केली असेल, याला सांग त्याला सांग. आज माझ्याकडे परभणी, लातूर, बीड, दौंड, नवी मुंबई. आता नवी मुंबईत का हॉस्पिटल नाही का मला तुम्ही सांगा. पण त्यांनी त्यांचे तिथले सांगितलेले अनुभव की अरे या ठिकाणी काय असला पैसा ठीक नसला तरी ऑपरेशन होणार, आपल्याला इथून परत पाठवणार नाही. आणि हा विश्वास संपन्न आत्ताची परिस्थिती आता सांभाळणं अवघड झालं आहे आमच्या लोकांना हे सगळं. पण म्हणतात ना, सत्यसंकल्पाचा दाता परमेश्वर, त्याला काळजी आहे. आपण आपल्या ओपन माइंडने आपण छान काम करायचं निस्वार्थीपणे. ताई, दादांचं हे सगळं बदललेलं रूप त्या ह्याच्यामध्ये इतकं झोकून दिलेलं आहे, तुमच्यासाठी वेळ काढतात की नाही? का सकाळी एकदा चहा आणि बिस्किट दिले की नाही देतात ना रोज? काय त्यांना जेव्हा वेळ असेल तेव्हा ते राहतात घरी, मला फिरायला नेतात. आम्ही मध्ये बाहेर सफरीला जातो. आम्ही सातत्याने 40 वर्ष सकाळी चहा आणि बिस्किट ते मिळतं, ते सांगा. हो, मिळतंय ना मला. सकाळी उठून चहा बिस्किट डबा आणून ठेवतात, मी बसून राहते मस्त आरामात. चहा येतो माझ्या पुढ्यात. आमची ही ऐत खाऊ आहे असं नाही.
आणि 40 वर्ष गेली लग्न झालं पण हेच काम सकाळचा पहिला चहा मी करायचं अजूनही नाही करतो. सांग त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, काय झालं, चहा पहिले मी करायची, हां. साखरच जास्त झाली, चहापत्तीच जास्त टाकते तू, दूधच जास्त टाकते, आणि मला तो चहा असा घट्ट लागायचा चांगला अच्छा, असा, हां. एकदम बासुंदी चहा म्हणतो ना आपण, तसा चहा लागायचा आणि मला आम्हाला. रेल्वे स्टेशनवरचा आणि चहा यांना तो लागतो. टपरीवरचा चहा टपरीवरचा पाहिजे, चहा. हां. त्याच्यामुळे अजूनही तसाच पाहिजे असतो तसाच मला पाहिजे चहा. असतो त्यांना तो चहा. कारण मी- मग जाऊ दे, एक वेळ प्यायचा आहे ना आपल्याला, कशाला उगी डोक्याला ताप करायचा, करा बाबा तुम्हीच करा. आता चहावरून तुमच्या लक्षात आलं ताई, कलेक्टरची पोरगी, तिचे वडील डेप्युटी कलेक्टर होते आणि मी आपला फुटपाथवर भिक्षा मागणारा मुंबई देवीच्या मंदिरापुढचा, तर त्यामुळे क्वालिटी खाण्याची पण तशी इच्छा पण तशाच असणार. मग मी काय करते माहितीये का, माझी हौस केव्हा भागवते मी, दुपारच्या वेळेला मग मी चांगला चहा करून पिते. बघा. मग. हां, तो घट्ट बासुंदी चहा बरं का. आणि मी माझा टपरी चहा अजूनही चालू आहे. मला बरं वाटलं दादा, ताई तुम्ही इतके खळखळून हसताय आणि इतकं मोठं काम करतायत, पण दादांचं हे संन्यस्त असणं, दाढी, नंतर मग ते बॅग, ते आवडतं का तुम्हाला? आवडतं. बघा दादा काही वाटतंय. कंप्लेंटच नाही तुमच्याविषयी फार. हे बघा, मी एकच विचार केलेला आहे, माझा नवरा दारू पित नाही, कुठे पैसे उधळत नाही, कुठली व्यसन नाही. व्यसनं नाही आहेत कुठली, आहेत त्यांचं ते काम करतात, करू द्यात त्यांना, आपलं आपलं घरात राहा. कामाचं व्यसन आहे आपल्याला, कामाचं त्याच्या व्यसन व्यतिरिक्त आहे. दुसरं आणि आणि खरंच माणसं सांगते, जोडणे. ते जर घरात असले ना त्यांना वेळ लागेल, खरंच वेळ लागेल. ते मला सुट्टी बाहेर नाही आहेत ताई. तेच ठीक आहे. 365 दिवस मी ऑन ड्युटी असतो, मला विकली ऑफ नाही, काही नाही. ज्या दिवशी असं वाटलं की काही कुठे जायचं आहे कार्यक्रमाला किंवा तिला वाढदिवस असेल आमच्या लग्नाचा वगैरे, तर तेवढं वेळ सुट्टी, काढतात विकली ऑफ वगैरे हा प्रकार माझ्या आयुष्यात नाहीये. दादा तुम्ही ह्या आता इतकी वर्ष हे सगळं करत आहात, पण कुठेतरी मग ते नवीन पिढीकडे सोपवण्याची वेळ येईल, किंवा तुम्ही आता बरीच जबाबदारी अनेक आपल्या तरुणांकडे दिलेली आहे, तर काय बघताय, म्हणजे आपलं घरचं पुढचं चित्र कसं बघताय तुम्ही? खूपच छान प्रश्न विचारला ताई तुम्ही. काय होतं की संस्था एका जोशात वाढत असतात. सुरुवातीची जी मंडळी असतात ते कुठलं तरी ध्येय घेऊन या कामासाठी असे उत्स्फूर्तपणे पुढे येतात आणि छान प्रकल्प उभे राहतात. पण बऱ्याच संस्थांमध्ये हा विचारही केला जात नाही की अरे आपल्यानंतर काय, आणि शेवटी कधीतरी माणूस थकणार, शेवटी तेही आलंच. मग अशा वेळेस ते इतक्या छान पद्धतीनं तयार झालेले प्रकल्प समाजासाठीचे ते बंद पडलेले पण आपण पाहिलेले आहेत. अगदी. किंवा त्या विचारधारणीचे जर लोक नाही मिळाली त्या संचालक मंडळामध्ये तर प्रकल्प पण बंद पडले. पण हीच काळजी घेऊन गेल्या 7 वर्षापासून आम्ही तयारीला लागलो. आणि आज माझ्या संचालक मंडळातली जर टीम बघितली तर जे डॉक्टर्स सर्जरीला यायचे, तरुण डॉक्टर्स मंडळी वगैरे, काही दिवस त्यांनी निस्वार्थपणे एक पैसा न घेता आमच्याकडे सर्जरीज वगैरे केल्या. तर मग डोक्यात आलं की हा मनुष्य गेल्या तर 3-4 वर्ष झाले आपल्याकडे सर्व्हिस द्यायला येतो, यालाच आपण ट्रस्टी का करू नये. मग अशी माणसं एक ही रत्न उचलली आणि आज सगळं यंग लोकांची ब्रिगेड आहे सगळी ही काम करणारी. त्यामुळे माझ्याकडचं काम फक्त पब्लिक रिलेशन्स आणि फंडिंग एवढं सोडलं, म्हणजे CSR फंडिंग्स वगैरे, कॉर्पोरेट सेक्टरचं तेवढं मी फक्त बघतो. बाकी डे टू डेच्या ह्याच्यात मला बघावंच लागत नाही. ही ट्रस्टी मंडळी आणि आमचा 48 लोकांचा स्टाफ, ही सगळी मंडळी हे सुद्धा निस्वार्थी काम नाही, नाही तर आम्ही केलंय आम्हीच करणार आणि हो मग की पुढच्या मीच याचा लोकांना मुख्य, कामच करू न देणं. मीच याचा मुख्य. मी तर म्हणतो म्हणजे बरं, एक गंमत अशी होते ताई की आमच्या स्टाफला सगळे ओळखतात, मला फार कमी लोक ओळखतात. एक गंमत छोटीशी एकच मिनिटात मी तुम्हाला सांगतो की एकदा कार्यालयात गेलो आणि सगळं आमचा स्टाफ पाहुणे बसलेले होते, त्यांना काहीतरी माहिती देत होते. तर ते पाहुणे म्हणतात, आता तुम्ही छान माहिती आम्हाला सांगितली, आता हे जे पाहुणे आले आहेत म्हणजे मला म्हणतात या पाहुण्यांना पण तुम्ही माहिती आहे, तोपर्यंत आम्ही थांबतो 2 मिनिटं. मग त्यांनी सांगितलं हे पाहुणे नाहीत, हेच आमचे फाउंडर आहेत हे, बरं का. म्हणजे बरेच अशा गमती जमती होतात. कारण कुठेही काही मी पण असं वागू नये त्या ठिकाणी, कारण या संस्थेचा मी मुख्य आहे कुठेतरी, आणि मी खुर्चीत काम करणारा माणूस नाही आहे. आमची कामं खुर्चीत बसून नाही आहे. कुठल्याही सामाजिक संस्थेचं काम करणारा मनुष्य हा खुर्चीत बसला तर त्याची कामं नाही. आमची गरज आहे ना, आम्ही समाजाच्या दारापर्यंत गेलो पाहिजे. ही कामं आहेत आमच्या लोकांची. संस्थेची माहिती देणे, गरजा सांगणे, माणसं जोडणे, आणि मग जे मिळेल ते पदरात छान आनंदाने. मग त्या पदरात बरेचदा असं होतं छान, खूप गमती माझ्या त्या पुस्तकात सगळं लिहिलं आहे. आपल्याला नको असलेलं पण टाकतात लोक, काही फार कमी लोक असतात, हे सांगू नये खरं असं त्या माध्यमातून. नाही हरकत पण नाही.
म्हणजे काय असतं की जुने कपडे असतात किंवा काय काही काही ते इतके न घालण्यासारखे किंवा अगदी पुसणाऱ्याचे वगैरे पण असं फरशी पुसण्याच्या लायकीचे पण कपडे, पण तुम्ही घेणाऱ्यानी ते सुद्धा छान हसऱ्या चेहऱ्याने हे सगळं स्वीकारलं पाहिजे. तिथे असं म्हणून चालत नाही किंवा आल्यानंतर पण आपण असं म्हणायचं नाही की अरे काय त्या माणसाने कपडे दिले आमच्या मुलांसाठी, किती घाण आहेत, किंवा तुटलेली खेळणी दिली, ते खेळणं चालतही नाही. नो कंप्लेंट्स अबाउट गॉड अँड मॅन. परमेश्वराविषयी आणि माणसांविषयी तुमची तक्रार असता कामा नये. कारण जेव्हा तुम्ही सामाजिक काम उचललं ना, हे कुणी लादलं नाही तुमच्यावर की हे काम करा म्हणून. आपण स्वेच्छेनं स्वीकारलेलं काम आहे. मग त्यात काहीही जरी असेल तरी हसऱ्या चेहऱ्यानेच तुम्ही हे सगळं स्वीकारलं पाहिजे. तुम्ही समाजाबद्दल वाईट बोलण्याचा अधिकारच नाही तुम्हाला. बापरे 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 ताई, आता काय बोलणार. विठ्ठल माऊली असं असं मी म्हणेन. दादा, आम्ही ना देवळात जाऊन शोधतो, आम्ही तिकडे जाऊन नवस करतो, पण आज मला कळलं की माणसामध्येच देव असतो आणि तो देव आपलं अस्तित्व दाखवत असतो. त्याशिवाय इतकं सगळं घडणार नाही. आपल्या वेदनेला बाजूला ठेवून एक संवेदना निर्माण करून इतकं मोठं तुम्ही सगळं उभं केलेलं आहे. ह्याच्यासाठी अभिनंदन मी म्हणू शकत नाही, मी शुभेच्छा म्हणू शकत नाही, कारण तुमचंच म्हणणं आहे की मुलं अशी येऊच नाहीत, या संस्था चांगल्या पद्धतीने बंद व्हाव्यात अशी आपली खरं तर इच्छा आहे. पण तुम्ही काम करत आहात म्हणजे या कार्यात आमचा हा खरं तर खारीचा वाटा आहे की ही संस्था सगळ्या जगभर पोचावी. आणि तुमच्या प्रेमाची गोष्ट आणि तुमच्या दोघांचं बॉन्डिंग इतकं छान आहे, ते तसंच छान राहू दे. ताई, साधना नावच आहे आणि विजय आहे. एक साधना घेतलेली आहे हातात आणि त्याचं फलित आमचे दादा आहेत. तुम्हा दोघांना मनपूर्वक शुभेच्छा आणि थँक्यू दादा, तुम्ही इथे आलात आज. नमस्कार.